नमस्कार शेतकरी मित्रांनो, SRT पद्धतीमध्ये हा भुईमूग आहे. बेडवरती 4.5 फुटाच्या बेडवरती हे भुईमुगाचं पीक आहे. पपईमध्ये आंतरपीक म्हणून लावलेलं आहे. वेस्टर्न 44 या जातीचं हे बी. यामध्ये 2 रोपांमध्ये अंतर 6 इंच आणि 2 ओळीतलं अंतर 1 ते 1.5 फूट आहे. आणि हे बेडवरती टोकन यंत्राच्या सहाय्याने टोकले. तुम्ही पाहू शकता यामध्ये एक सिंगल सुपर फॉस्फेट 20 किलो बेडवरती टाकलेला आहे. अतिशय छान उगवण झालेले आहे. आता फक्त ह्याला 10-26-26 20 किलो आणि मायक्रो न्यूट्रनच्या 5 किलो एकदा दिलं की आपलं काम झालं. याला कुठलाही युरिया टाकायचा नाही, कुठलंही नत्र असलेलं खत टाकायचं नाही. नाहीतर हे भुईमूग हाईट घेतो आणि मग आपलं उत्पादन वाढत नाही, शेंगा भरपूर लागत नाहीत. त्यामुळं नत्रयुक्त खतं टाळायची आहेत आपल्याला. आणि SRT मध्ये बघा टोकन यंत्राने किती छान आला आहे बघा. हा बघा, इकडे पण एकसारखी उगवण झाली. कमीत कमी पाण्याचा पण वापर करायचा आहे. पाणी जेवढं व्यवस्थित द्याल तुम्ही तेवढं पीक छान येईल. आजकाल फक्त शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करणे एवढंच फक्त शेतकऱ्याच्या हातात राहिले. मार्केटमध्ये कमी जास्त दर होत आहेत. शेतमालाचे दर हे शेतकऱ्याच्या हातात नाही आहेत आता. आणि उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर शून्य मशागत तंत्र शेतकऱ्यांनी अवलंबायला पाहिजे. किती सुंदर याची उगवणक्षम झालेली आहे. यासाठी मला गुलाबराव खंडागळे कृषी समन्वयक यांचं मोलाचं मार्गदर्शन मला भेटलेलं आहे. आणि या प्रकारची शेती करणं आता आपल्याला त्यांच्यामुळंच शक्य झालेलं आहे. हे पाहू शकता. अशा प्रकारे. धन्यवाद.